आज ना मी एक रेसिपी ट्राय करणार होती प्लमची आणि खरंच मला माहिती नव्हतं ती कशी होणार आहे म्हणून. ती कशी होते ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. माहेरून ज्या गोष्टी आलेल्या असतात त्यांना उघडण्याची वेगळीच मजा असते नाही का. काल माहेरून बरेच लोक आलेले होते. त्यानंतर मम्मीनेही आणलेलं होतं लोणचं. तर तेच लोणचं नाही, बरंच अजून काहीच आणलेलं होतं. अंशूला कपडे आणले होते, बरंच काही काय आणलेलं होतं. त्यानंतर मग मला ते बघण्याची उत्सुकता खूप जास्त होती. ते गेल्यानंतर मी लगेचच आधी लोणचं भरायला घेतलं, कारण की ते तिची बरणी होती प्लॅस्टिकची. मला तिच्यात ते लोणचं काही चांगलं दिसत नव्हतं म्हणून म्हटलं पटकन मी जी माझी लोणच्याची बरणी आहे ना त्याच्यात ते मी शिफ्ट करून घेते. मी खूप जागा केली त्या लोणच्याच्या बरणीमध्ये म्हणजे ते पूर्ण लोणचं टाकण्याचा, परंतु ती बरणी लहान होती लोणच्याची आणि ती जी दुसरी बरणी होती ती मोठी होती. त्यामुळे मी कितीही प्रयत्न केला परंतु ते काही पूर्ण लोणचं त्यात आलंच नाही. मग मी तसंच राहू दिलं. म्हटलं बघूया दुसरी बरणी भेटली ना त्याच्यात आपण ते टाकूया. त्यानंतर मला इकडे प्लम तर त्या दिवशी आणलेली होती अंशूच्या पप्पाने. तेवढे आंबट होते त्यामुळे घरात कोणीच नाही खाल्ले. मग म्हटलं आता हे असेच पडून पडून खराबच होतील, त्यांचं काहीतरी रेसिपी करावीच लागेल. आणि मी असंच करते, जे काही गोष्टी आमच्या घरात कोणी खातच नाही ना त्याचं काही ना काही बनवून तरी मी टाकते, कारण की मग नंतर कसं असतं ना ते वाया जात नाही. मग आपल्या घरचेही बोलणार नाही ना आपल्याला, तू एवढ्या गोष्टी मागवते आणि त्यानुसार वाया घालवते. म्हणून म्हटलं पटकन त्याची काहीतरी रेसिपी बनवते. मी काय केलं, प्लम कापले, त्यानंतर मी कढईमध्ये टाकून दिले. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं एक झाकण ठेवलं 5-10 मिनिटासाठी. ते काढल्यानंतर गूळ मी चिरून घेतला, म्हणजे वाटीभर. जर का प्लम खूप आंबट असतील ना तर मग त्याच्या दुप्पटने थोडा गूळ घ्यायचा, तो त्यात टाकला, त्याचं एकत्र केलं. आणि त्यानंतर मग मी इकडे थोडा वेळ बसली होती. म्हटलं चला ते प्लम थोडे नरम होता तोपर्यंत तुम्हाला ड्रेस दाखवून देते. तर मी हा लॉंग ड्रेस मागवलेला होता. खरंच खूप छान होता, मला स्वस्तात मिळाला जरा, म्हणजे सेल चालू होता मिशोवर म्हणून. आणि तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिला आणि पिन कमेंटसुद्धा करून देईल. आणि त्यानंतर मी त्यात टाकलेलं आहे. थोडा मऊ झाल्यानंतर त्यात टाकलं मी जिरे पावडर टाकलं आणि लाल तिखट टाकलं. थोडं त्यात मीठ टाकायचं, छोटी विलायची कुठून त्यात टाकायची. मस्त खरं सांगतो तुम्हाला चव तर एवढी अप्रतिम झालेली होती ना. आणि थोडं थंड झाल्यानंतरच, म्हणजे आधीच त्याला थोडं पातळ ठेवायचं, कारण की ते थंड झाल्यावर ना मग घट्ट होऊन जातं त्यामुळे. आणि मी खरं चाटून बघितलं, मस्त झालेलं होतं. मग त्यानंतर मला इकडे हे काम करता मला 4-4:30 होऊन गेलेले होते. किती वाजले? 4:15. हां, 4:15 झालेले होते. तर त्यामुळे मला आज खूप जास्त उशीर झालेला होता. पटकन मी जेवण वगैरे केलं आणि बघा तोपर्यंत अंशू खेळत होता बरं का. जसं त्याला माहिती पडलं की मला क्लासला जायचं आहे, तो तेवढ्यात झोपूनसुद्धा गेला. म्हणजे त्याची तेवढी झोपसुद्धा होऊन गेली होती अर्धा-1 तासाची. त्याला पटकन उठवलं मी आणि त्याला लगेच तयारी केली. त्याला म्हटलं चला बाबा तुला क्लासला जायचं आहे. त्याची क्लासला जायची अजिबात इच्छा नव्हती. तो मला बोलला मी एकाच अटीवर क्लासला जाणार आहे, तू जर मला ते नवीन आणलेले पेन्सिल देशील ना तरच मी जाईल म्हणे क्लासला. तर मग मला ती द्यावीच लागली. म्हटलं आज झोपेत आहे, खरं सांगू खूप जास्त झोपेत होता तो, म्हणून म्हटलं त्याला देऊन देते. कसं नाही तर अजून रडला असता तो आणि मग क्लासला त्याचं कॅन्सल झालं असतं जाणं, म्हणून म्हटलं नाही देऊनच देते. मग ती त्याला दिली आणि पटकन त्याला रेडी वगैरे केला. तेवढ्यात त्याची रिक्षासुद्धा येऊन गेली होती. आणि माझा मस्तपैकी इकडे प्लमची चटणीसुद्धा रेडी झाली होती. प्लमची चटणी म्हणा किंवा तुम्ही जामसुद्धा म्हणू शकता. एअरटाईट डब्यात भरलं आणि ते 10 ते 12 दिवस मला आरामशीर जाईल.